बालकांड चतुर्थ सर्ग मुक्त भावानुवाद। ऋषी विश्वामित्रांचे अयोध्येत आगमन। श्री महादेवजी म्हणाले, आपल्या मायेने परमात्मा रामरूपी प्रकट झाल्याचे जाणून त्यांचे दर्शनास्तव अग्नीप्रमाणे तेजस्वी महर्षी विश्वामित्र एकदा अयोध्येस आले। त्यांना पाहून राजा दशरथांनी वसिष्ठासह पुढे येऊन त्यांचे स्वागत यथाविधी पूजन अभिवादन करून भक्तियुक्त नम्र चित्तानेच दशरथ राजांनाही दोन्ही हात जोडून महर्षींना म्हणाले की आपल्या आगमनाने मी आज कृतकृत्यच की झालो। आपल्यासारखे महानुभावांचे आगमनाने सर्व संपदा आपोआपच येत असतात। आपल्या शुभागमनाचा हेतू मला सांगावा, मी आपल्या आज्ञेचे पालन अवश्यमेव करीन। यावर संतुष्ट झालेले महाबुद्धिमान विश्वामित्र त्यांना सांगते झाले की पर्व काळ आल्याचे पाहून देवगण आणि पितृगण यांचे स्तव मी जेव्हा यज्ञास प्रारंभ करतो तेव्हा मारीच, सुबाहू आणि त्यांचे अनुचरी दैत्य हे नेहमी यज्ञात विघ्ने निर्माण करतात। म्हणून त्यांचे वधास्तव लक्ष्मणासह तुमचा ज्येष्ठ पुत्र तुम्ही मला द्यावा, तुमचे कल्याण होईल। या बाबतीत वशिष्ठांचा सल्ला घेऊन तुमची इच्छा असल्यास दोन्ही कुमार मला द्यावेत। यावर चिंताक्रांतपणे एकांती आपल्या गुरूंना प्रश्न केला। दशरथांनी, हे गुरुवर्य, हजारो वर्षांनी मोठ्या कष्टानेच देवसदृश असे 4 पुत्रांची मला प्राप्ती झाली आहे। त्यातील राम तर माझा सर्वात लाडका, त्या सोडण्यास माझे मन तर तयार नाहीच होत। दूर येथून गेला तर मी कोणत्याही प्रकारे जिवंत नाहीच की राहू शकणार। पण मी जर नकार दिला तर मुनिवर्य मला शाप देतील, यात संशय नाहीच। तेव्हा माझे हितास्तव ते असत्य बोलण्यापासून वाचेन अशी काहीतरी उपाय योजना करा। वशिष्ठ म्हणाले, हे राजन, देवापासून ही गुप्त ठेवण्यासारखी गोष्ट ऐका। ही गोष्ट प्रयत्नपूर्वक गुप्तच की ठेवावयास हवी। हे श्रीराम मानव नसून पुराण पुरुष परमात्माच आपल्या मायेने या मानवरूपी जन्मास आले आहेत। हे पुण्यशील दशरथा, भूमीचा भार उतरविण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी भगवंताची प्रार्थना केली होती। ती पूर्ण करण्यास्तव भगवंतानीच तुमच्या घरी कौसल्या मातेच्या ठिकाणी जन्म घेतला आहे। पूर्वजन्मामध्ये तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र प्रजापती कश्यप होता आणि कौसल्या ही देवमाता अदिती होत्या। त्यावेळी ग्राम्य विषय त्यागून एकमात्र भगवान विष्णूंचे पूजन व ध्यान मध्ये निरंतर तत्पर होऊन दोघांनी पुष्कळ काळ फार उग्र तप केले होते। त्यानंतर भक्तवत्सल वर देणाऱ्या भगवंतांनी तुम्हा दोघांवर प्रसन्न होऊन तुम्हास वर मागणे सांगितले। भगवंताच्या सांगण्यानुसार त्याप्रमाणे तुम्ही याचना केली की हे निरंजना, तू आमचा पुत्र व्हावेस। तेव्हा सर्व भूतांना निर्माण करणारे भगवान तथास्तु म्हणाले। त्याप्रमाणे भगवान विष्णू आता राम रूपाने पुत्र झाले असून त्यांचे सेवस्तव शेषनाग हा लक्ष्मण रूपात प्रकट होऊन त्यांचा सेवक झाला आहे। भगवान गदाधर विष्णूंचे शंख व चक्र हे भरत आणि शत्रुघ्न रूपाने अवतीर्ण झाले आहेत। तसेच श्री विष्णूंची योगमाया ही सुद्धा
राजा जनकांना आनंदित करणाऱ्या सीतेच्या रूपात अवतरली आहे. यावेळी त्या सीतेचा श्रीरामांशी संयोग घडवून आणण्यास्तवच विश्वामित्रांचे आगमन झाले आहे. अतिशय गुह्य असणारी गोष्ट कोणासही सांगू नयेसच, म्हणून आता प्रसन्न चित्ताने श्री विश्वामित्रांचा सत्कार करून श्री लक्ष्मीपती रघुनाथांना लक्ष्मणासह त्यांचे सोबत पाठवून द्यावे. वशिष्ठांचे असे कथनानंतर राजा दशरथांनी स्वतः कृतकृत्य मानून प्रसन्न चित्ताने आदरपूर्वक हरे रामा हरे लक्ष्मणा अशा हाका मारून ते आल्यावर त्यांना हृदयाशी धरून त्यांचे मस्तकी अवघ्राण करून त्यांना श्री महर्षी विश्वामित्रांचे हाती सोपविले. त्यानंतर अतिशय प्रतापी अशा महानुभाव विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक त्यांना आशीर्वाद